नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण महाराष्ट्रात इतिहास या सिरीजमधील नवीन टॉपिकला सुरुवात करतोय. टॉपिकचं नाव काय पाहूया आपण. टॉपिकचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र. आता ह्या टॉपिकचं नाव असं काय घेतलंय तर आपण या आधीच्या टॉपिकमध्ये पाहिलं काय होतं की जी अखिल भारतीय सभेची स्थापनेची संकल्पना सर्वात आधी मांडली होती कोणी मांडली होती? पुणे सार्वजनिक सभेने मांडली होती. पण 1885 ला काय झालं होतं, पुण्यामध्ये नियोजित तुमचा कार्यक्रम असताना कॉलराची साथ आल्यामुळे ते तिथलं जे अधिवेशन कॅन्सल झालं आणि मग अधिवेशनाचं ठिकाण बदलून मुंबई करण्यात आलं आणि मुंबईमध्ये मग काय झाले तुमचे ते पहिलं अधिवेशन झाले. म्हणजे दोन्ही पण बघा, अधिवेशन पुण्यात जर दोन मुंबईला जरी झालं असलं तरी दोन्ही ठिकाणे हे आपली महाराष्ट्रातलीच आहेत आणि एका प्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचं ठिकाण म्हणून आपण महाराष्ट्राकडे पाहू शकतो. म्हणून आपल्याला टॉपिकचं नाव दिलं आपण काय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र. आपण सुरू करूया. आता बघा, आधीच्या टॉपिकमध्ये आपण काय पाहिलं होतं की पुणे सार्वजनिक सभा ह्यांनी संकल्पना दिली होती आणि ज्यावेळेस पुणे सार्वजनिक सभे आणि ज्यावेळेस कॉलर साथीमुळे नवीन एका संस्थेची गरज भासू लागली त्यावेळेस मग मुंबईमध्ये ऐनवेळेला एक नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या संघटनेचं नाव काय होतं बघा, नाव आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे म्हणजे बघा त्या काळामध्ये काय म्हटलं जायचं, बॉम्बे म्हणजे आपलं मुंबईला त्यावेळेस बॉम्बे नाव होतं, प्रेसिडेन्सी म्हणजे प्रांत. बॉम्बे प्रेसिडेन्सी मधली ही संघटना आहे म्हणून तिचं नाव काय ठेवलं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आता स्थापना ह्याची काय बघा, 31 जानेवारी 1885 ची, बरोबर. आणि ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो तुमच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका कोणाची आहे, तर 3 नाव लक्षात ठेवायचे. एक आहे तुमचे फिरोजशाह मेहता, दुसरे आहेत काशीनाथ त्र्यंबक तेलंग आणि तिसरे आहेत बदरुद्दीन तय्यबजी. आता हे जे तिन्ही व्यक्ती आहेत या तिन्हींना फेमसली काय म्हणतात, ब्रदर्स इन लॉ म्हणून ओळखले जातात. इतिहासामध्ये जर त्यांचं नाव पाहिलं, ब्रदर्स इन लॉ म्हणून त्यांची ओळख आहे. 3 नावं कोणते लक्षात ठेवायचे, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती काशीराम त्र्यंबक तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी. प्रश्न असा येतो की बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणी महत्वाची भूमिका बजावली होती, हे 3 नाव आपल्याला पाहिजे. किंवा जर एकच नाव आले तर तुम्हाला तिन्हीपैकी जे ऑप्शन मध्ये दिलं असेल ते नाव हे करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. तारखेवर आजपर्यंत प्रश्न आला नाही पण तारीख लक्षात ठेवायची. तारीख आहे 31 जानेवारी 1885 ही तारीख आहे. मग काय म्हटलं, पुढचा मुद्दा काय म्हटलं बघा, नियोजित कार्यक्रमानुसार मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं काय होतं, पुण्यामध्ये होतं. संयोजक कोण होतं, पुणे सार्वजनिक सभा होती. येथे होणारे अधिवेशन कॉलरच्या साथीमुळे रद्द करण्यात आले होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनासाठी संयोजक संघटनेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्याच्या मागचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता ह्या तिघांनी जर महत्वाची भूमिका बजावली असली तरी प्रथम अध्यक्ष कोण होते तुमचे, फिरोजशाह मेहता होते. फिरोजशाह मेहता हे प्रथम अध्यक्ष म्हणून ओळखले जातात तुमच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे. आणि सर्वात महत्वाचं काय म्हणजे ते हयात म्हणजे ते जिवंत असेपर्यंत त्यांनी काय केलं, ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचं काय केलंय, अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आता आपण काय पाहिलं की जी संयोजक संस्था होती त्या संस्थेविषयी माहिती भेटली. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा, पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं आणि त्याच्याविषयी जे प्रश्न विचारले जातात. आपण हे जे मुद्दे मेन्शन केले त्यातल्या दर वाक्यावर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आपल्याला ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जातो. आता बघा, पहिला मुद्दा काय आहे, कालावधी कधीचा आहे, स्थापना कालावधी आहे तुमची, तारीख आहे 28 ते 31 डिसेंबर 1885. आणि तुम्ही अपवादात्मक जर गोष्टी पाहिल्या तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जोपर्यंत स्वातंत्र्यापर्यंत जोपर्यंत काँग्रेसची अधिवेशन होती जवळपास हा जो कालावधी आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामधले जे 3 ते 4 दिवस आहेत ह्या तारखेमध्ये तुमच्या काय झालेलं आहे, तारीख यांनी ठरवलेली. त्यामुळं जर असा प्रश्न आला, अपवादात्मक गोष्टी सोडल्या, म्हणजे एक आपलं फैजपूरचं एक अधिवेशन झालं होतं, ते फैजपूरचं अधिवेशन जर सोडलं तर ते मे महिन्यामध्ये झालं होतं. तर जवळपास सर्व जे काँग्रेसचे अधिवेशन आहेत त्यांचा कालावधी हा डिसेंबर महिन्यातच असतो. त्यामुळे जर असा प्रश्न आला, ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी आकडा आपल्याला महिना लक्षात ठेवायचा, तुमचा डिसेंबर महिना हा धरून चालायचा आहे. फैजपूरचं अधिवेशन आपण काय करायचं, अपवाद ठेवायचं, जे महाराष्ट्रातलं आणि ग्रामीण भारतातलं पहिलं तुमचं अधिवेशन होतं. कालावधी झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो की ठिकाण कोणतं होतं, तर ठिकाण होतं तुमचं गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय, हे मुंबईमधलं आहे संस्कृत महाविद्यालय. ह्या नावावर सरळ प्रश्न विचारला जातो. प्रश्न असा येतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अधिवेशन कोठे भरले होते, नाव आहे गोकुळदास तेजपाल. आणि पुढचा एक मुद्दा येतो, अध्यक्ष कोण होते, तर हे पहिलं जे अधिवेशन आहे ह्या अधिवेशनावर
वर प्रश्न येतो की पहिलं जे अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष कोण होते. अध्यक्षांचं नाव आहे बघा तुमच्या व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यांना सर ही पदवी देण्यात आलेली होती. बरोबर. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते. तर प्रतिनिधींची संख्या सुद्धा विचारली जाते. उत्तर आहे त्याचं 72. आता हे 72 जे प्रतिनिधी आहेत, ह्या प्रतिनिधीमध्ये एकूण जरी 72 असले तरी आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये काय झाले, पायाभरणी झाली तुमच्या काँग्रेसची. त्यामुळे प्रश्न असा येतो की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रातील नेत्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा सहभाग होता किंवा भूमिका होती, असा प्रश्न येतो. आपण आता त्यांचे नाव पाहूया. एकूण 12 नावं इथं आपण घेतलेत. तिथले 5 ते 6 नाव आपल्याला लक्षात ठेवायचे, जेणेकरून काय होतं, आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देणं सोपं होतं. बरोबर. आता आपण पाहिलं की संयोजक ही संस्था होती, तिचं नाव होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. त्या स्थापनेमध्ये तुमचे फिरोज शाह मेहता होते, बदरुद्दीन तय्यब होते आणि न्यायमूर्ती तेलंग होते. त्यामुळे ही 3 नाव असलेच पाहिजेत. बरोबर. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं नाव आहे दादाभाई नौरोजी, कारण त्यांचं सुद्धा कार्यक्षेत्र मुंबईच होतं, त्यामुळे दादाभाई नौरोजी येणार. दिनशा वादशाह हे सुद्धा तुमचे काय होते, मुंबईमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र होतं. त्यामुळे हे 5 नावं लक्षात ठेवायचे. आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे सुद्धा काय होते, न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते ब्रिटिश शासनाअंतर्गत. ह्यांचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग आहे. ॲलन ह्यूम यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे काय होतं, त्यांनी सुद्धा काय केलेलं, त्यांना चालना दिलेली आहे. आणि त्यातून मग डफरीनपर्यंत जाण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता, त्यांची परवानगी घेण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला सजेशन दिलं होतं महादेव गोविंद रानडे यांनी. आणि मग काय झालंय, पुढे जाऊन आपली काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आता हे 6 नावं झाले. त्याशिवाय आपल्याला पुढचं नाव लक्षात घ्यायचं जे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या व्यक्तीनं एका प्रयत्नामुळे काय झाले, आपलं हे काँग्रेसचं जे पुढे जाऊन जे रूप बदलले, त्याचं नाव आहे, त्या व्यक्तींचं आहे गोपाळकृष्ण गोखले. आता हे गोपाळकृष्ण गोखले कोण आहेत, हे महाराष्ट्रातील नेते जरी असले तरी ह्यांचं भारताच्या इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असं म्हटलं जाईल. त्यांचं ते पण टोपण नाव काय म्हणून लक्षात घेऊया बघा. टोपण नाव त्यांना काय म्हटलं जातं, त्यांना म्हटलं जातं गांधीजींचे राजकीय गुरु. गांधीजींचे राजकीय गुरु. आता हे का म्हटलं जातं बघा, ज्यावेळेस गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रह करत होते आणि तिथं जवळपास त्यांनी एक चांगली चळवळ उभा केली होती, अशा वेळेस गोपाळकृष्ण गोखले गांधीजींना भेटण्यासाठी आफ्रिकेला गेले होते. आणि त्यांनी काय केले, गांधीजींना विनंती केली की त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांचं राहिलेलं आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी खर्च केलं पाहिजे. आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या विनंतीला मान देऊन गांधीजी काय केले, भारतात आलेत. आणि भारतात आल्यानंतर थेट राजकारणामध्ये सहभाग न घेता गोपाळकृष्ण गोखले यांनी एक सल्ला दिला की जर तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असेल तर त्याआधी तुम्ही काय करा, संपूर्ण भारत फिरून पहा. त्यामुळं गांधीजी 1915 मध्ये जरी भारतात आले असले तरी 1915 ते 16 ह्या वर्षभर त्यांनी थेट राजकारणामध्ये भाग न घेता काय केलं, संपूर्ण भारताचा दौरा केलेला आहे. आणि त्यानंतर एका वर्षानंतर मग गांधीजींचं पहिलं जे सत्याग्रह आहे तो चंपारण सत्याग्रह झालेला. म्हणजे त्यांनी काय केले की एकदा पूर्ण भारत पाहून घेतलेला आहे. आणि भारत पाहिल्यानंतर काय केलेलं आहे, आपल्या पहिल्या लढाईला सुरुवात केलेली, म्हणून काय म्हटलं जातं, तुमच्या गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजींचे राजकीय गुरु असं म्हटलं जातं. याशिवाय पुढचे व्यक्ती आहेत गोपाळ गणेश आगरकर. बरोबर. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकरांविषयी आपण पाहिलंय. आता बघा, आपण ज्यावेळेस वृत्तपत्र हा टॉपिक पाहत होतो त्यावेळेस आपल्याला गोपाळ गणेश आगरकरांबरोबर आणखी एक व्यक्तीचं नाव येत होतं, ते म्हणजे लोकमान्य टिळक. आता गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक हे अत्यंत घनिष्ठ मित्र असताना सुद्धा स्थापनेमध्ये फक्त गोपाळ गणेश आगरकर का होते, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, गोपाळ गणेश आगरकर हे नेमस्त म्हणजे मवाळ व्यक्तिमत्व होतं, तर लोकमान्य टिळक हे जहाल व्यक्तिमत्व होतं. त्यामुळं स्थापना, आता हे मी तुम्हाला काय सांगितलं, हे जे सर्व नेते आहेत हे सर्व मवाळ नेते होते. आणि ह्या मवाळ राजकारणाला विरोध होता कोणाचा, लोकमान्य टिळकांचा. पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घेतलेला आहे, पण सुरुवातीला ते काय नव्हते, तर त्याचं मेन कारण काय होतं, तर ते जहालवादी असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला भाग घेतला नव्हता. मात्र गोपाळ गणेश आगरकर यांचं कसं होतं, सनदशीर मार्गावर त्यांचा विश्वास होता आणि ते स्वतः मवाळ व्यक्तिमत्व होतं, म्हणून त्यांनी काय केलेलं, भाग घेतलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारताना आता आपल्याला माहित असतं की आपण वाचतो इतिहासामध्ये भरपूर वेळा की तुमचं लोकमान्य टिळक यांची महत्त्वाची भूमिका आहे काँग्रेसमध्ये. त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की कदाचित स्थापनेच्या वेळेस सुद्धा त्यांनी सहभाग घेतला असेल का, तर तसा सहभाग घेतलेला नव्हता. 1997 पर्यंत, सॉरी 1900 नाही, 1897 पर्यंत तुमचे लोकमान्य टिळक यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी असा कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे जर सुरुवातीचे जे नेते आहेत त्यांचं नाव जर विचारलं तर अशा वेळेस आपल्याला लोकमान्य टिळक यांचं नाव इलिमिनेट करून बाकीचे ऑप्शन निवडायचे आहेत. बरोबर. त्याशिवाय इतर 3 नावं लक्षात ठेवायचे आपल्याला, हे गंगाराम भाऊ म्हस्के आहेत,
त्यानंतर वामन शिवराम आपटे आहेत, हे राघव भांडारकर आहेत, आणि तुमचे काय आहेत न्यायमूर्ती चंदावरकर. हे वामन शिवराम आपटे आहेत, ह्यांच्याविषयी हे काय होते तुमचे फर्ग्युसन कॉलेज जे आहे, पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, फर्ग्युसन कॉलेजचे प्रथम प्राचार्य आहेत. प्रश्न त्यांच्यावर आलेला आहे असा की फर्ग्युसन कॉलेजचे प्रथम प्राचार्य कोण होते, तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला. काय होतं त्यांचं नाव, वामन शिवराम आपटे, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पहिलं अधिवेशन पाहिलं. आता पहिल्या अधिवेशनानंतर आणखी जे काँग्रेसच्या अँगलने एक प्रश्न विचारला जातो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वपूर्ण अध्यक्ष, म्हणजे असं जोड्या लावा असा प्रश्न येतो. एक तर जोड्या लावायला प्रश्न काय येतो की अधिवेशन विचारले जातात पहिले 3-4, आणि विचारलं जातं की त्यांचे अध्यक्ष कोण होते, किंवा स्थळ विचारलं जातं आणि त्या ठिकाणी तुमचे अध्यक्ष कोण होते असं, किंवा अधिवेशन विचारलं जातं, अधिवेशन घेतो आणि त्याचं स्थळ विचारलं जातं. या व्यतिरिक्त असा एक प्रश्न येतो की इथं हा सिंगल वन लाईनर प्रश्न येतो की पहिले ख्रिश्चन कोण होते, पहिले फारसी कोण होते, पहिले मुस्लिम कोण होते, तर ते आपण पाहूया. बघा आता पहिले तुमचं अधिवेशन 1885, स्थळ मुंबई. पहिले जे होते व्योमेशचंद्र बॅनर्जी, आपण पाहिले यांना कोणती सर पदवी देण्यात आलेली होती. बघा पण ह्यांचं माहिती काय, आपल्याला वाटू शकतं की व्योमेशचंद्र बॅनर्जी म्हणजे हे बंगालचे व्यक्ती आहे, पण त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता, त्यामुळे ते तुमचे पहिले हिंदू नाही तर ते पहिले ख्रिश्चन, प्रथम अध्यक्ष आणि प्रथम ख्रिश्चन अध्यक्ष आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं, कन्फ्युज होऊ द्यायचं नाही नावावरून की व्योमेशचंद्र नाव हिंदू वाटते, हिंदू नाही तर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता. त्यानंतर जे दुसरं अधिवेशन झालंय 1886 कोलकात्याला, त्याचं अध्यक्षपद घेतले तुमच्या दादाभाई नौरोजी यांनी, आणि ते कोण होते, दादाभाई नौरोजी हे पारशी होते, त्यामुळे हे प्रथम पारशी अध्यक्ष आहेत. त्यानंतर तिसरं झालेलं आहे चेन्नईला, चेन्नईमध्ये झालं होतं ते होते तिथं अध्यक्ष होते तुमच्या बदरुद्दीन. आपण पाहिलं बदरुद्दीन काय तुमच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या स्थापनेमधले संस्थापक सदस्य होते. ते कोण होते, प्रथम मुस्लिम अध्यक्ष होते, बरोबर. त्यानंतर चौथं जे अधिवेशन झाले 1888चं अलाहाबादचं, तिथं जॉर्ज जूल हे नाव लक्षात ठेवायचे. जे 4-5 महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचा काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्वाचा सहभाग होता, त्यातलं एक नाव लक्षात ठेवायचं, जॉर्ज जूल. कोण होते जॉर्ज जूल, हे 88ला जे अलाहाबादला अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते, आणि हे मग काय झाले तुमचे पहिले परकीय अध्यक्ष होते. आता बघा हे तुमचं झालंय कुठं, अलाहाबादला 88ला. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, 1885ला ज्यावेळेस स्थापना झाली काँग्रेसची, त्यावेळेस लॉर्ड डफरीन होते, बरोबर. लॉर्ड डफरीन काय होते, गव्हर्नर जनरल होते, आणि त्यांची एक प्रकारे संमती होती कशाला तुमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला. पण हळूहळू काय झाले, इथं पहिलं आपण फक्त 72 सदस्य उपस्थित होते, पण जसं जसं अधिवेशन वाढत पहिलं दुसरं तिसरं अधिवेशन होत आलं, याला खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद भेटायला लागला. त्यामुळं 88चं जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाला लॉर्ड डफरीन यांनी शक्य होईल तेवढा विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. इव्हन काय केलं होतं, ह्या अधिवेशनासाठी अलाहाबादमध्ये काय त्यांना कोणतं स्थळ भेटणार नाही यासाठी प्रयत्न केला होता. पण एक बिहारचे युवराज होते, त्यांनी काय केले, स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये काय केले, अलाहाबादला हे अधिवेशन घेण्यासाठी जागा दिलेली आहे, आणि अशा तऱ्हेने काय झाले तुमचं चौथं अधिवेशन झाले अलाहाबादला. त्यामुळे प्रश्न जर असा आला की चौथ्या अधिवेशनामध्ये लॉर्ड डफरीन यांनी चौथे अधिवेशन होऊ नये यासाठी लॉर्ड डफरीन यांनी प्रयत्न केले होते का, तर होय. कारण आपल्याला असं वाटू शकतं की स्थापनेला तर त्यांची संमती होती, पण पॉप्युलॅरिटी लोकप्रियता वाढत चालली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची, त्यामुळे विरोध करण्यासाठी काय केलं, लॉर्ड डफरीन यांनी अलाहाबादमध्ये काय केले, ठिकाण भेटू नये यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्याला 4 नंतर डायरेक्ट 7ला का जायचंय, कारण बघा इथे हे पहिले हिंदू अध्यक्ष आहेत. मग कोण आहेत ते, हे झालं होतं तुमचं नागपूरमध्ये, आणि त्यांचं नाव आहे पी आनंदू चार्लू. त्यामुळे प्रश्न सुद्धा असा आलेला आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष कोण होते, तर पहिले हिंदू अध्यक्ष आहे तुमचे नाव लक्षात ठेवायचे पी आनंदू चार्लू, आणि हे आपल्या नागपूरमध्ये झाले 1889ला झालं होतं, बरोबर. हे जे अधिवेशन आहे इथं हे नाही 5वं पाहिजे, इथं 5 पाहिजे होतं 89. 1889 हे अधिवेशन असं आहे की ह्या अधिवेशनामध्ये तुमच्या पंडिता रमाबाई उपस्थित होत्या. याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ह्या अधिवेशनामध्ये तुमच्या पंडिता रमाबाई महिला प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. कुठं झालं होतं, हे नागपूरला झालं होतं. त्यामुळे हे सुद्धा तुमच्या वैशिष्ट्य सांगता येईल 5व्या अधिवेशनाचं. त्यानंतर थेट आपल्याला जायचे 16व्याला. 16वं झालं होतं 1900 मध्ये, ते आहे लाहोरला, आणि लाहोरला तुमचे न्यायमूर्ती चंदावरकर होते, आणि हे काय आहेत, पहिले मराठी अध्यक्ष आहेत.
पहिले मराठी अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती चंदावरकर. त्यानंतर महिलांवर प्रश्न विचारला जातो, पहिली महिला अध्यक्ष आणि पहिली भारतीय महिला अध्यक्ष, त्यामुळे ते दोन नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. आता इथं हा जो मुद्दा आहे, हे 16, 33 आणि 44 ह्या अधिवेशनावर प्रश्न कधी आलेला नाही, फक्त संख्यावर प्रश्न 5 पर्यंतच येऊन गेलेला आहे. इथं प्रश्न काय येतो, तर पहिले मराठी अध्यक्ष कोणते, इथं ते कधीच विचारणार नाहीत की पहिले जे पहिला न्यायमूर्ती चंदावरकर अध्यक्ष असणाऱ्या अधिवेशनाचा क्रमांक किती होता, असा प्रश्न आजपर्यंत आला नाही आणि येणार सुद्धा नाही. कारण प्रश्न जेव्हा फ्रेम केला जातो, पहिले 5 जे असतात किंवा जे लेटेस्ट अधिवेशन असतं अशा विषयी डिटेल विचारलं जातं. त्यामुळे 16 आकडा आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त नाव लक्षात ठेवायचे चंदावरकर. त्यानंतर पुढचा प्रश्न मी काय म्हटलं तुम्हाला, महिला अध्यक्ष. तर बघा 17 मध्ये झालं होतं तुमचं कोलकात्याला ॲनी बेसेंट होत्या, ॲनी बेसेंट अध्यक्ष झाल्या होत्या. मग ह्या काय झाल्या, पहिल्या महिला झालेल्या आहेत, बरोबर. 1917 मध्ये. हे 1917चं जे अधिवेशन होतं, त्या अधिवेशनाचा संदर्भ आपला यापूर्वी आला होता. तो संदर्भ आला होता तुमचा, कोणाशी संदर्भ आला होता इथं, महर्षी शिंदे. महर्षी शिंदे काय केलं होतं, महर्षी शिंदे यांनी हे जे 1917 जे कोलकाता अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव संमत करून घेतला होता. त्यामुळं त्या अँगलने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. 2 वाक्य होऊ शकतात. 1917 मध्ये कोलकाता अधिवेशनाविषयी खालील विधान विचारात घ्या. सदर अधिवेशनामध्ये महर्षी शिंदे यांनी काय केलं होतं, अस्पृश्यता ठराव संमत करून घेतला होता. वाक्य बरोबर आहे. सदर अधिवेशनाचे अध्यक्षपद ॲनी बेसेंट यांनी भूषवले होते, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आणि त्या पहिल्या भारतीय आहेत का नाही, तर त्या पहिल्या महिला आहेत. तर मग आपल्याला पहिल्या भारतीय कोण आहेत लक्षात ठेवायचे, त्यांचं नाव आहे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू आहे आणि त्या कोण होतील मग आपल्या पहिल्या भारतीय महिला. आणि हे कुठं झालं होतं तुमचं, कानपूरमध्ये झालेलं होतं. आता सरोजिनी नायडूच्या संदर्भामध्ये आणखी एक आपण गोष्ट पाहिली होती, जी आपण ज्यावेळेस ह्यांचा अभ्यास करत होतो, गव्हर्नर जनरलचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस तिसरी जी तुमची गोलमेज परिषद झाली होती, त्या तिसऱ्या गोलमेज परिषदेला काय झालं होतं, 3rd राऊंड टेबल कॉन्फरन्स जी झाली होती, त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसनं सहभाग नोंदवला होता. आणि त्यामध्ये संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व म्हणून, कारण काँग्रेस हा सर्व भारतात पसरलेला पक्ष होता, म्हणून तिथं भारताचं प्रतिनिधित्व म्हणून महात्मा गांधी गेले होते आणि त्यांची सोबत केली होती सरोजिनी यांनी. आता सरोजिनी काय कोणाची प्रतिनिधी म्हणून गेल्या होत्या, तर ह्या संपूर्ण भारतीय महिलांच्या प्रतिनिधी म्हणून काय झाल्या होत्या, तिसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित झालेल्या होत्या. त्यामुळे आपल्याला प्रश्नांचं स्वरूप लक्षात घ्यायचंय, यांचे नावं आणि त्यांच्या अनुषंगिक माहितीवर प्रश्न वारंवार विचारला जातो. हा टेबल तुम्ही 2-3 वेळा पाहिला तर तुमच्या मुद्दे लक्षात येतील. आपण पुढे जाऊया. आता आपण पाहिलं की दादाभाई नौरोजी यांचा महत्त्वाचा सहभाग होता. आपण ज्यावेळेस दादाभाई नौरोजींचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला अभ्यास करत असताना आपल्याला एक 3-4 मुद्दे असतात, त्यावर 100% प्रश्न विचारला जातो. आता आपण ज्यावेळेस आर्थिक नीती पाहत होतो त्यावेळेस आपण तिथं वेल्थ ड्रेन थिअरी जी होती, संपत्ती निचरा जो सिद्धांत होता, त्यावेळेस सुद्धा आपण दादाबाईंविषयी थोडीफार माहिती पाहिलेली होती. आता आपल्याला त्यांच्याविषयी जी अधिकची माहिती आहे ती पाहिजे आहे. बघा त्यांचा जन्म दिलाय, जन्म आहे 1825, यावर प्रश्न आलेला नाही, पण लक्षात ठेवायचं की मुंबईमधला जन्म आहे. आणि त्यांना काय म्हटलं जातं ओळख, तर त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणाला भारताचे पितामह म्हणून ओळखलं जातं, बरोबर. तर उत्तर आहे तुमचं दादाभाई नौरोजी. आता त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्या संस्थेच्या अँगलला सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. त्यांच्या संस्थांची संख्या खूप जरी जास्त असली तरी ज्यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे त्या फक्त 4 संस्था आहेत. त्या 4 संस्थांची नाव आपण लक्षात घेऊया. बघा, रहनुमाई मजदियान सभा, युरोपियन झोरास्ट्रियन ट्रस्ट फंड, लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन, या 4 संस्था आहेत. आता हे 4 ह्यांचं वैशिष्ट्य काय बघा, ही जी पहिली संस्था आहे तुमची रहनुमाई मजदियान सभा, ही मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे 1851 ची. आणि वैशिष्ट्य काय होतं, ही तुमच्या पारसी लोकांच्या कार्यासाठी काम करणारी संस्था होती. आणि या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ही 1851 ला स्थापन झालेली संस्था आज सुद्धा कार्यरत आहे. त्यामुळे प्रश्न असा आला तर लक्षात ठेवायचे, पारशी समाजासाठी काम करणारी पहिली सभा कोणती होती, तर तिचं नाव होतं रहनुमाई मजदियान सभा. त्यानंतर आणखी एक संस्था स्थापन केली 10 वर्षांनी दादाबाईंनी, तिचं नाव आहे युरोपियन झोरास्ट्रियन ट्रस्ट फंड, बरोबर.
पारशी लोकांना झोरास्ट्रियन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळं भारतामध्ये आपण जर त्यांना पारसी म्हणत असलो तरी त्यांनी बाहेर जाऊन जी संस्था स्थापन केली तिचं नाव आहे युरोपियन झोरास्ट्रियन ट्रस्ट फंड आहे. आणि ही संस्था आहे तुमची लंडनमध्ये 1861ची. बरोबर. आता ह्या संस्थांचं वर्षापेक्षा ठिकाण लक्षात घेतलं, ठिकाणावर प्रश्न आलेला आहे. लक्षात घ्यायची गोष्ट तुमची फक्त रहनुमाई मस्जिद सभा ही एकमेव संस्था तुमच्या मुंबईमध्ये होती. बाकी ह्या तिन्ही संस्था काय आहेत तुमच्या लंडनमध्ये स्थापन झाल्यात. कारण का त्या काळामध्ये दादाभाई नौरोजी काय होते लंडनमध्ये वास्तव्यात होते आणि त्यांनी काय केले ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य झाले होते. त्यामुळे मग ते तिथंच असताना त्यांनी जे कार्य केले आणि जे संस्था स्थापन केल्यात ऑफकोर्स त्यांचं हेडक्वार्टर्स ठिकाण म्हणजे स्थापना ठिकाण आहे तर ते कुठे तुमचं लंडनमध्ये आहे. नाव पहिलं आपण पाहिलं युरोपियन झोरास्ट्रियन. ओके. आता ही संस्था तुमच्या रहनुमाई मस्जिद सभेच्या सारखीच काम करत होती. ही फक्त भारतातल्या पारशीयांसाठी काम करत होती, पारशी लोकांसाठी. तर ही संस्था तुमच्या संपूर्ण जगातील म्हणजे भारत सोडून इतर जे तुमचे पारसी लोक आहेत त्या लोकांसाठी काम करत असे. त्यानंतर पुढची संस्था आहे तुमची लंडन इंडियन असोसिएशन. तिचं वर्ष आहे स्थापना वर्ष 1865. आणि पुढची आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशनचं वर्ष लक्षात ठेवायचं कारण या वर्षावर प्रश्न आलेला आहे की ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. तर वर्ष लक्षात ठेवायचं तिचं 1867चा. ओके झालं. आता बघा हे जे वर्ष बघितलं आपण, मी काय तुम्हाला म्हणलं की ह्या काळामध्ये काय होते दादाभाई तुमचे लंडनमध्ये वास्तव्यात होते कारण ते खासदार होते तिथं तुमच्या ब्रिटिश पार्लमेंटचे खासदार होते. त्या काळामध्ये त्यांनी आपण जो आर्थिक ब्रिटिश सत्तेचा जो आर्थिक परिणाम होता ह्यामध्ये जो मुद्दा पाहिला होता ड्रेन वेल्थ थिअरी, त्यावेळेस आपण तिथे एक पुस्तकाचं नाव पाहिलं होतं. त्या पुस्तकाचं एक स्थापना वर्ष पुस्तकाचं प्रकाशन होतं 1862. ओके. या 1862ला ते पुस्तक त्यांनी काय केलं होतं प्रकाशित केलेलं होतं. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो हे वैशिष्ट्य काय आहे 1, 2, 3 एकूण 3 अधिवेशनाचं काय केलंय त्यांनी 3 वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषवलंय. त्यामुळे प्रश्न असा येतो. आणि याशिवाय तुमच्या 3 वेळा अध्यक्षपद भूषवले तुमच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्यामुळे हे 2 व्यक्ती आहेत त्या 2 व्यक्तीवर प्रश्न विचारला जातो की दुसऱ्या अधिवेशनाचा अध्यक्ष आपण पाहिलं आधी जे महत्त्वाचे अध्यक्ष आहेत त्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो. दुसरं अधिवेशन होतं कलकत्त्याला होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष, हा आपण मुद्दा ऑलरेडी पाहिलेला आहे. याशिवाय त्यांनी 9वे अधिवेशन झालं 1893 लाहोरला आणि 22वे अधिवेशन झालं 1906 कलकत्त्याला. या दोन्ही अधिवेशनाचं काय केलं होतं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. बरोबर. आता ह्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये असं काही विशेष सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण हे जे 1906चं कलकत्त्याचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये स्वराज्य हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अंतिम ध्येय असण्याची घोषणा केली होती. कुणी तुमच्या दादाबाईंनी. प्रश्न असा आलेला आहे की स्वराज्य हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अंतिम ध्येय आहे अशी घोषणा दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या अधिवेशनामध्ये केली होती. तर त्याचं उत्तर आहे तुमचं कलकत्त्याचं जे अधिवेशन झालं होतं कलकत्त्याचं अधिवेशन झालं होतं. कलकत्त्याचं अधिवेशन झालं होतं बघा ते 1906ला जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये काय केलं होतं त्यांनी ही घोषणा केली होती. आता ह्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय होतं बघा 1906ला जवळपास काय झालं होतं काँग्रेस फुटीच्या मार्गावर आली होती. म्हणजे काँग्रेसमध्ये अत्यंत प्रचंड गोंधळ चालला होता अंतर्गत. आणि अशा वेळेस जे मवाळ आणि जहाल ह्या दोन म्हणजे मवाळ लोकांनी काय केलं होतं की जहाल लोकांना जर शांत करायचं असेल तर तिथे दादाबाईंसारखा दुसरा नेता नाही अशी सर्व मवाळ नेत्यांना एक खात्री होती. म्हणून त्यांनी काय केले अध्यक्षपदासाठी दादाबाईंचं नाव पुढं केलं होतं. दादाबाईंनी हे अध्यक्षस्थान स्वीकारलंय. पण हे जे वाक्य आहे स्वराज्य हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अंतिम ध्येय आहे हे जे वाक्य आहे हे थोड्याफार प्रमाणात मवाळ लोकांच्या राजकारणाला छेद देणार होतं. म्हणजे मवाळ लोकांचं राजकारण काय होतं की आपण काय करू ब्रिटिश अंतर्गतच काम करू आणि आपल्याला शक्य होईल तेवढ्या सुधारणा आपल्या पदरात पाडून घेऊ आणि आपल्याला स्वातंत्र्यावर सध्या विचार करायचा नाही अशी एक विचारसरणी होती कोणाची मवाळांची. पण स्वतः मवाळांचे मुख्य नेते असणारे दादाभाईंनीच स्वराज्य हेच आमचं अंतिम ध्येय आहे असं वाक्य अध्यक्षपदावरच्या भाषणातून केल्याने काय झाले अंतर्गत कलह आणखी वाढले. आणि पुढे जाऊन काय झाले 1907ला जे सुरतचं अधिवेशन झाले त्या सुरतच्या अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल आणि मवाळ अशा 2 गटामध्ये विभागणी झालेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा काय पाहू आपण. आता आपण पहिल्या व्यक्ती पाहिलं दादाभाई नौरोजी. आता आपल्याला दुसऱ्या व्यक्तींविषयी माहिती पाहिजे. काय नाव आहे त्यांचं बघा न्यायमूर्ती MG रानडे. आपण पाहिलं महादेव गोविंद रानडे. आपण काय पाहिलं होतं की त्यांच्या स्थापनेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.
न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. प्रश्न येतो आलेला आहे की त्यांच्या जन्म ठिकाणावर आलेला आहे प्रश्न. जोड्या लावामध्ये प्रश्न आलेला आहे की एका कॉलम मध्ये न्यायमूर्ती रानडे आणि पुढे त्यांचं जन्म ठिकाण लक्षात घ्यायचं. त्यांचं काय आहे? निफाड आहे. निफाड कुठं आहे? तुमच्या नाशिक मधलं आहे. आणि ओळख काय आहे? ओळखीवर प्रश्न विचारला जातो. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. आता बघा, हे न्यायमूर्ती आहेत म्हणजे ह्यांचा राजकारणाचा आणि लॉचा अभ्यास असला पाहिजे, पण तरी सुद्धा त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक का म्हटलं जातं? तर ते जनक म्हटलं जातं कारण त्यांचं हे पुस्तक आहे एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. ह्या पुस्तकामुळं त्यांना काय म्हटलं जातं? तुमच्या भारतीय अर्थशास्त्राचे जनक. म्हणजे त्यांनी काय केलंय? ह्या पुस्तकामध्ये भारताच्या अर्थशास्त्राविषयी म्हणजे अर्थकारण आहे त्याविषयी खूप इन डिटेल चर्चा केलेली असल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? भारतीय अर्थशास्त्राचे जनक. त्याचं प्रकाशन वर्ष आहे. प्रकाशन वर्षावर प्रश्न आलेला नाही, पण ओळखीवर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यांच्या पुस्तकावर आलेला आहे. बरोबर. हे पहिलं पुस्तक झालं. दुसरं पुस्तक आहे बघा, राईज ऑफ मराठा पॉवर. आणि तिसरं पुस्तक आहे मिसलेनियस रायटिंग. ह्या 3 पुस्तकांवर प्रश्न येऊन गेलेला आहे, पण पहिलं पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायचं आणि दुसरं एक महत्वाचं आहे राईज ऑफ मराठा पॉवर्स. ओके. पुढचा मुद्दा आहे तुमच्या न्यायमूर्तीच्या संदर्भात सामाजिक परिषद. बघा काय झालं होतं? 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, पण ते 100% काय होतं? तुमचं राजकीय व्यासपीठ होतं. म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांची काय इच्छा होती की काँग्रेसने फक्त राजकीय नाही तर सामाजिक सुद्धा कार्य करावं असं त्यांचं म्हणणं होतं. पण जे इतर नेते होते त्यांचं असं म्हणणं आलं की जर आपण ध्येयामध्ये जर गफलत केली, म्हणजे आपण जर राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही ध्येयांना घेऊन चाललो तर कदाचित आपला फोकस होऊ शकणार, म्हणजे आपण एका ध्येयाकडे चालू शकणार नाही. त्यामुळं काय केलंय? इतर जे नेते होते त्यांनी विरोध केलाय की आपण सामाजिक नाही तर आपण फक्त राजकीय मुद्द्यांवर लढाई द्यायची आहे. म्हणून काय झालंय? काँग्रेस फक्त राजकीय मुद्द्यावर त्यांनी लक्ष दिलंय. मग आता ह्याला एक उपाय म्हणून काय केलं? न्यायमूर्ती रानडे काय म्हणले, ठीक आहे तुमचं जे अधिवेशन होतं आपण पाहिलं की 3 दिवसाचं अधिवेशन त्यांचा फॉर्मॅट ठरला होता की 3 दिवस अधिवेशन व्हायचं. तर ते अधिवेशन झाल्यानंतर एक अधिवेशन मी भरवतो आणि मग त्या अधिवेशनाला त्यांनी नाव दिलं होतं सामाजिक परिषद. आपण पाहिलं 85 ला काय झाली होती? स्थापना झाली होती. 85चं वर्ष गेलं, 86चं वर्ष गेलं आणि मग तिसऱ्या जे अधिवेशन झालं त्या तिसऱ्या अधिवेशनामध्ये म्हणजे 87 पासून 87 ला काय झालंय? मग त्यांनी सामाजिक परिषदेची सुरुवात केली. आपण पाहिलं पुढाकार होता तुमचा महादेव गोविंद रानडे. उद्देश काय होता? देशांमधील सामाजिक प्रश्नांच्या चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आहे. म्हणजे 3 दिवस तुम्ही काय करा? राजकीय चर्चा करा, काही हरकत नाही, पण तेच स्टेज रिकामं झाल्यानंतर त्याच तंबूमध्ये काय केली जायची? एक परिषद भरवली जायची आणि त्या परिषदेला नाव काय होतं? सामाजिक परिषद. आणि ह्या परिषदेमध्ये फक्त सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली जात असे. आता आपण काय पाहिलं होतं बघा? स्थापनेमध्ये मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता की कन्फ्यूज होऊ शकतो आपण की लोकमान्य टिळक यांचा पुढे जाऊन आपल्याला कार्य दिसतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये, पण स्थापनेमध्ये नव्हतं. पुढे जाऊन म्हणजे कोणतं अधिवेशन झालं होतं बघा? एक अधिवेशन वर्ष लक्षात ठेवा, 1897चं अधिवेशन झालं होतं. 1857चं अधिवेशन झालं होतं तुमच्या पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये अधिवेशन झालं होतं. ह्या पुणे अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं? इथं जी सामाजिक परिषद आहे ह्या सामाजिक परिषदेचा जो तंबू म्हणजे ते जिथं अधिवेशनाचं ठिकाण होतं तिथं मोडतोड केली होती आणि अशा तऱ्हेने काय झालं होतं? एका प्रकारे लोकमान्य टिळकांचं काय झाली होती? एंट्री झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राजकारणामध्ये. वर्ष आहे 1897, ठिकाण आहे पुणे. आपण पाहूया माहिती त्यांच्याविषयी. तर लोकमान्य टिळक जन्म आहे 1886चा. प्रश्न जिल्ह्यावर आलेला आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला होता? तर त्यांचा जन्म झालाय कुठं? रत्नागिरीमध्ये झालेला आहे. आणि मृत्यूवर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे कारण ही तारीख खूप महत्वाची आहे भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून. बघा तारीख आहे मृत्यूची 1 ऑगस्ट 1920, मुंबई येथे मृत्यू झालेला आहे. आता तारीख महत्वाची काय आहे बघा? कारण ही जी तारीख आहे ह्याच तारखेला गांधीजींनी आपली असहकार चळवळ सुरू केली होती. गांधीजींची जी पहिली देशव्यापी चळवळ आहे तिला ती काय म्हणून ओळखली जाते? असहकार चळवळ. आणि असहकार चळवळीला सुरुवात केली होती 1 ऑगस्ट 1920 ला. पण घोषणा म्हणजे काय झालं होतं की ही योजना लागू करायची 1 ऑगस्टला असहकार चळवळ सुरू करायचं असं ठरलं. पण त्याच दिवशी काय झालंय? तुमची लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालाय. त्यामुळं ऍक्च्युअल तुमची जे असहकार चळवळ आहे ती 25 सप्टेंबरला सुरू झालेली आहे. 25 सप्टेंबर 1920 ला. आता बघा प्रश्न पण 25 सप्टेंबर येत नाही तर हीच तारीख धरली जाते इतिहासामध्ये की असहकार चळवळीची सुरुवातीची.
आणि त्याच दिवशी काय झालं तुमचा त्याच दिवशी तुमच्या लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला आहे. मग आता तारीख बी आपल्याला लक्षात ठेवायची कारण खूप महत्त्वाची आहे. बघा 1 ऑगस्ट 1920 लक्षात ठेवण्यापेक्षा 1 लिहा, ऑगस्टचे 8 लिहा, 19 20 म्हणजे 18 19 20 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा आकडा लक्षात ठेवायला सोपा आहे. त्याचं पुन्हा मग डिव्हिजन कसं करणार तुम्ही 1 ऑगस्ट 1920 ह्या तारखेला मृत्यू सुद्धा झालाय आणि असहकार चळवळीची सुरुवात झालेली आहे. मग आता हा कार्यक्रम तर रद्द झालाय म्हणजे स्थगित झालाय तुमचा असहकार. त्याच दिवशी काय केलंय मग महात्मा गांधींनी घोषणा केली होती की काय करणार आपण एका वर्षामध्ये 1 कोटी रुपयाचा फंड आपल्याला हे करायचा आहे. त्यांची पहिला स्मृतिदिन येईपर्यंत मग तो टिळक फंड नावाचं सुरुवात केलेला आहे आणि जवळपास त्यामध्ये 1 कोटी आणि 30 लाखापर्यंतची मदत काय केली होती संपूर्ण भारतीयांनी जमा केली होती. त्यामुळे ह्याच दिवशी काय आणखी एक सुरुवात झाली होती टिळक फंड. हा आणि टिळक फंड सुरू कोणी केला होता असा जो प्रश्न येतो. टिळक फंड सुरू केला तुमच्या महात्मा गांधी यांनी सुरू केला होता. पुढचा मुद्दा काय म्हटलं आपण ओळख काय आहे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखलं जातं. तर हे असंतोषाचे जनक असं म्हटले त्यांना कोणी व्हॅलेंटाईन चिरोल. व्हॅलेंटाईन चिरोल यांनी काय म्हटले तुम्हाला लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो लोकमान्य टिळकांच्या दृष्टिकोनातून संस्था कोणत्या स्थापन केलेल्या आहेत आणि संघटना कोणत्या स्थापन केलेल्या आहेत. तर पहिली आहे तुमची न्यू इंग्लिश स्कूल पुण्यामध्ये. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तारखेवर प्रश्न विचारला सरळ प्रश्न विचारला जातो. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी करण्यात आली तर वर तारीख लक्षात ठेवायची 1 जानेवारी 1880. आता आणखी एक प्रश्न विचारला जातो न्यू इंग्लिश स्कूल या शब्दातून काय प्रतीत होतं. म्हणजे बघा नावामध्ये लिहिलंय न्यू इंग्लिश स्कूल मग ह्याचा अर्थ तिथं इंग्रजीमधून शिक्षण दिलं जात होतं का तर नाही. तर न्यू इंग्लिश या शब्दामधनं त्यांना आधुनिक शिक्षण अपेक्षित होतं. आधुनिक शिक्षण अपेक्षित होतं म्हणून ज्या संस्था स्थापन केली होती तिचं नाव न दिलं त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल. ठिकाण आहे तुमचं पुण्यामध्ये. त्यानंतर पुढची आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आता काय झालं बघा हे स्कूल स्थापन केलं पण ह्याचं मॅनेजमेंट करणारी कोणती संस्था नव्हती. मग त्यामुळे संस्था आधी मेन स्कूल स्थापन केलं आणि या संस्थेचं मॅनेजमेंट करण्यासाठी तुमची डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आलेली आहे. स्थापना वर्ष लक्षात ठेवायचे 1884 बरोबर. हे पुण्यामध्येच आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं पहिलं कॉलेज आहे त्याचं नाव आहे फर्ग्युसन कॉलेज. त्याची स्थापना वर्ष आहे 1885 बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं होतं की वामन जे आपटे आहेत हे त्याचे प्रथम काय होते तुमचे प्राचार्य होते. त्यानंतर काँग्रेस लोकशाहीवादी पक्ष हा स्थापन केलाय त्यांनी 1920 मध्ये 20 एप्रिलला. पण पुढच्या काय झाले 4 महिन्यामध्येच त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे त्या पक्षाची काय पुढे वाढ झालेली नाही. फक्त लक्षात ठेवायचे की 1920 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये एक पक्ष स्थापन केला होता आणि त्या पक्षाचं नाव होतं काँग्रेस लोकशाहीवादी पक्ष. आपण वृत्तपत्र टॉपिक पाहत असताना हा मुद्दा पाहिला होता पण तरी सुद्धा आपण याची क्विक रिव्हिजन घेऊया. बघा 2 वृत्तपत्र संबंधित आहे तुमच्या लोकमान्य टिळकांशी. पहिलं आहे तुमचं मराठा आणि दुसरं आहे केसरी. मी तुम्हाला सांगितलं होतं मराठा हा मराठीमध्ये नव्हता. मराठा हा तुमचा इंग्लिशमध्ये होता असं लक्षात ठेवायचं. इंग्लिश आणि तुमच्या हा हा इंग्लिश भाषेमध्ये होता आणि केसरी होता मराठीमध्ये. पुढचा प्रश्न येतो की केसरीचं तुमचं संपादक कोण होते तर केसरीचे तुमचे गोपाळ गणेश आगरकर होते आणि मराठाचे लोकमान्य टिळक होते. दोघांचं स्वरूप साप्ताहिक होतं. स्थापना तुमची मराठाच्या आधी झाली होती 2 जानेवारीला आणि केसरीची त्यानंतर 2 दिवसांनी झाली होती. म्हणून बघा प्रकाशनामध्ये तो सुद्धा आपल्याला काय दिसतंय की 2 दिवसाचा फरक दिसतोय. म्हणजे दर रविवारी तुमचा मराठा यायचं आणि दर मंगळवारी तुमचं केसरी यायचं. 2 दिवसाचा फरक ठेवायचा आहे पण दोन्ही तुमचं काय होतं साप्ताहिकच होतं. आता यामध्ये पुढे बाहेर केसरीचं संपादक आगरकर 87 पर्यंत होते. 87 नंतर काय गेले संपादक पुन्हा लोकमान्य टिळक यांनी दोन्ही यांचे संपादक झालेले आहेत. ते आपल्याला पुढे जाऊन पाहिजे. गोपाळ गणेश आगरकरांविषयी आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये पाहूया बरोबर. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टिळकांची चतुसूत्री. बघा ही चतुसूत्री कधी आली होती काय पाहिलं आपण 1905 मध्ये लॉर्ड कर्झन काय केले प्रशासकीय अडचणीचा दाखला देत
बंगालची विभागणी केली आणि मग अशा वेळेस बंगालच्या विभागणीला निषेध करण्यासाठी एक चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीमध्ये काय केलंय त्यांनी, ह्या चळवळीमध्ये कोणत्या गोष्टीवर आपल्याला भर द्यायचा आहे तर ते ठरवण्यासाठी एक 4 गोष्टी दिल्या आणि त्या 4 गोष्टी असल्यामुळे त्यांना चतुसूत्री असं म्हटलं जातं. चतुसूत्री मधले बघा कोणता मुद्दा पहिला, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्र शिक्षण आणि बहिष्कार, हे 4 मुद्दे आहेत. हा मुद्दा त्यांनी दिला 1905 मध्ये, बरोबर. पण प्रश्न असा आला होता येतो की टिळकांच्या चतुसूत्रीमधला कोणता मुद्दा, त्या कोणता ठराव असंमत झाला होता तर तुमचा बहिष्काराचा जो ठराव आहे ना तो असंमत झाला होता. चतुसूत्रीमधले स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्र शिक्षण हे 3 मुद्दे काय केले होते, काँग्रेसने संमत केले होते. पण जो बहिष्काराचा मुद्दा आहे तो बहिष्काराचा मुद्दा काय झाला होता, ठरावामध्ये असंमत झालेला होता. आपण पाहिलं ऑलरेडी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना व तारीख विचारलेली जाते वारंवार, 1 जानेवारी 1880. उद्देश काय बघा, शिक्षण आर्थिकदृष्ट्या स्वस्त करणे आणि शिक्षणाचे सुलभीकरण करणे, बरोबर. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे ह्यातून अपेक्षित काय होतं, इंग्रजी भाषेतून शिक्षण नाही तर जे आधुनिक शिक्षण आहे ते देणं अपेक्षित आहे. प्रश्न आणखी एक आलाय, संस्थापक सदस्य, हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. एकूण 5 नाव आहेत, या 5 नावावर वारंवार प्रश्न विचारला जातो. 2 नावं तर आपल्याला माहितीच आहेत, लोकमान्य टिळक असेल तर तिथे गोपाळ गणेश आगरकर असले पाहिजेत आणि तिसरी व्यक्ती असली पाहिजे तुमची विष्णूशास्त्री चिपळूणकर. आता पुढचे एक व्यक्ती आहे महादेव बल्लाळ नामजोशी, यांचं नाव लक्षात ठेवायचं विशेषत्वाने आपल्याला. आणि पुढचं आहे तुमचं वामन शिवराम आपटे. हे कोण होतं आपण पाहिलं, हे तुमच्या फर्ग्युसन कॉलेजचे काय होते, प्रथम प्राचार्य होते. त्यामुळे हे 5 नाव जे आहेत ते 5 नाव लक्षात ठेवायचे, त्यावर प्रश्न विचारला जातो. न्यू इंग्लिश स्कूल झालं. आता पुढचा मुद्दा आहे फर्ग्युसन कॉलेज. स्थापना बघितली आपण 2 जानेवारी 1885 आणि प्रथम प्राचार्य कोण होते तुमचे, वामन शिवराम आपटे. हे ते काय होते तुमचे प्रथम प्राचार्य होते. प्रश्न असा आलेला आहे की फर्ग्युसन कॉलेजचे प्रथम प्राचार्य कोण होते, उत्तरमध्ये आपल्याला शोधायचं काय, वामन शिवराम आपटे. पुढचा मुद्दा काय बघा, पुढचा मुद्दा आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आता डेक्कन एज्युकेशन सोसायटी मी तुम्हाला सांगितलं की 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. पण मॅनेजमेंट करणार कोण, तर ते मॅनेजमेंट करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. ती आता फेमस, आपण शॉर्ट फॉर्म मध्ये तिला DES म्हणून ओळखतो. डेक्कन, तिचा लॉंग फॉर्म होतो तुमचा डेक्कन एज्युकेशन सोसायटी. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही असं डेक्कन एज्युकेशन सोसायटी हा शब्द तुम्हाला कोणी वापरताना दिसणार नाही. ते सर्व काय म्हणतात, DES असा शब्द वापरला जातो. स्थापना कधीची बघा, 84 ची आहे, 24 ऑक्टोबर 1884 ची. संस्थापक सदस्य कोण आहेत, आता संस्थापक सदस्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि वामन शिवराम आपटे. हे 4 नाव तिकडचे इकडे आहे तसे कॉमन आलेले आहेत तुमच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवले 4. इथं फक्त तुमच्या विष्णूशास्त्री चिपळूणकर नाहीत, याशिवाय आणखी 3 नावं वेगळे आहेत. ते नाव कोणते आहेत बघा, एक आहे तुमचं वासुदेव बाळकृष्ण केळकर, दुसरे आहेत नारायण कृष्ण धारप आणि तिसरे आहेत महादेव शिवराम गोळे. हे 3 नाव आहेत. हे 3 नाव लक्षात ठेवायचे. हे 4 नाव आपण ऑलरेडी पाहिले तुमच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. तिथे एक एक्स्ट्रा व्यक्ती कोण होती तुमची, विष्णूशास्त्री चिपळूणकर होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर. हे झाली तुमची डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आता ज्यावेळेस आपण लोकमान्य टिळकांचा अभ्यास करतो त्यावेळेस एक अत्यंत महत्त्वाची घटना त्यांच्या आयुष्यातली ती आहे होम रूल चळवळ. आता होम रूल चळवळ स्थापना दोघांनी केली जरी असली तरी ह्या होम रूल चळवळीची सुरुवात कुठे झालेली आहे, आयर्लंड मध्ये झालेली आहे. आयर्लंड मध्ये झालेली आहे आणि ती भारतामध्ये आणली कोणी, तुमच्या ॲनी बेझंट यांनी आणलेली. जरी ॲनी बेझंट यांनी आणली असली तरी स्थापना करण्यामध्ये काय केले, पुढाकार घेतलाय किंवा आघाडी घेतली आहे तुमच्या लोकमान्य टिळकांनी. बघा एप्रिलमध्ये स्थापना आहे आणि ॲनी बेझंट यांनी स्थापना केली तुमच्या सप्टेंबरमध्ये. त्यामुळं होम रूल चळवळीची भारतामध्ये स्थापना कोणी केली, सर्वात आधी प्रश्न आला तर तुम्हाला लोकमान्य टिळक लिहायचे. पण फक्त स्थापना विचारलं तर दोन्ही नावं घ्यावं लागतील, कारण ह्या दोघांचे कार्यक्षेत्र वेगळे होते. नाव जरी एकच असलं होम रूल चळवळ तरी त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे असल्यामुळं स्थापना दोघांची म्हणता येईल. प्रथम स्थापना कोणी केली तर तुमची प्रथम स्थापना केली लोकमान्य टिळकांनी. कधीची, एप्रिल 1916 आणि बेळगाव कर्नाटक या ठिकाणी काय केली, त्यांनी सुरुवात केलेली आहे होम रूल चळवळीची. तर ॲनी बेझंट यांनी काय केले, अड्यार हे मद्रासमध्ये आहे त्यांचं, तिथं जो संस्था होती फिलॉसॉफिकल सोसायटी, ह्या अड्यारला काय होती, फिलॉसॉफिकल
फिलॉसॉफिकल सोसायटी होती, याच ठिकाणी त्यांनी काय केलंय, होम रूल चळवळीची सुरुवात केलेली आहे. बरोबर. आता पुढचा मुद्दा आहे तो कार्यक्षेत्र. बघा, कार्यक्षेत्रामध्ये लोकमान्य टिळकांचं कार्यक्षेत्र म्हणजे बघा, महाराष्ट्र, कर्नाटक, बेरार, मध्य प्रांत, हे 4 मुद्दे लक्षात ठेवले तर तुम्हाला अॅनी बेझंट यांच्याविषयी उर्वरित भारत, उर्वरित का लिहिले, कारण मग आदर भारत सोडल्या तिथं काय करणार, अॅनी बेझंट. त्यामुळे हे 4 मुद्दे लक्षात ठेवायचे. महाराष्ट्र, कारण आपलं होम स्टेट आहे. त्यानंतर कर्नाटक का, तर स्थापना कर्नाटकमध्ये आहे. बेरार म्हणजे सध्या आता तुमचा बेरार आणि मध्य प्रांत हे तुमचे विदर्भाचा प्रांत आहे. त्यामुळे हे तिन्ही जे भाग आहेत हे महाराष्ट्राचेच भाग आहेत. बरोबर. बेरार, मध्य प्रांत आणि कर्नाटक वेगळा काय आहे, कर्नाटकमध्ये काय झाली, स्थापनाच झालेली. त्यामुळे नाव लक्षात ठेवायला सोपे. महाराष्ट्र 3 लक्षात ठेवायचे आणि कर्नाटक. आता बघा इथं कंसामध्ये अपवाद मुंबई लिहिले. मुंबई काय लिहिले, तर अॅनी बेझंट हे काय करणार आहेत, कार्य इथं करतील असं ठरलं होतं. त्यामुळे अपवाद ठेवले मुंबईमध्ये. मुंबईमध्ये जर होम रूल चळवळ लागू केली तर ते करण्याचं कार्य अॅनी बेझंट करतील असं ठरलं होतं. त्यामुळे अपवाद मुंबई ठेवायचे आपल्याला. बरोबर. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टिळक शाखा. ओके. आता टिळक शाखा म्हणजे पाहिलं आपण, हे दोघांनी स्थापना केली. मग त्यातली आता होम रूल चळवळ कोणाची, कसं ओळखायचं, तर टिळकांनी सुरू केली तिला टिळक शाखा म्हटलं जातं आणि अॅनी बेझंट यांनी केलेली बेझंट शाखा म्हणून ओळखली जाते. आता आपल्याला पाहिजे त्यातली फक्त टिळक शाखा. ह्याचं मुख्यालय कुठं होतं बघा, मुख्यालय होतं दिल्लीमध्ये, म्हणजे हेडक्वार्टर दिल्लीमध्ये, पण कार्यालय पुण्यामध्ये होतं. मग पुण्यामधून ही सर्व संस्था कार्य करत असेल. जरी हेडक्वार्टर त्यांचं काय होतं पुण्यामध्ये, म्हणजे सध्या ज्या कॉर्पोरेट कंपनी असतात त्यांचं हेडक्वार्टर जवळपास महत्त्वाच्या MNCचं हेडक्वार्टर तुमच्या मुंबईमध्येच असतं. पण मुंबईमध्ये आहे म्हणजे त्यांचं प्रोडक्शन मुंबईतच होतं का, तर नाही. तर ते ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतात, पण त्यांचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये असतं. सेम तसं तुमच्या टिळक शाखेचं मुख्यालय दिल्लीमध्ये होतं, पण कार्यालय, मुख्य कार्य त्यांचं पुण्यातून होतं. प्रश्नामध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, टिळक शाखेचं मुख्यालय, तर आपल्याला वाटेल की कदाचित हे दिल्ली शब्द नाही तर मुंबई शब्द येऊ शकतो किंवा पुणे येऊ शकतो. पण इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. तर लक्षात घ्यायचं की दिल्लीमध्ये जरी मुख्यालय असलं तरी कार्यालय हे पुणे येथेच होतं. आणखी एक प्रश्न विचारला जातो, अध्यक्ष कोण होते, तर हे जोसेफ बॅप्टिस्टा. जोसेफ बॅप्टिस्टा होता. प्रश्न असा येतो, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या होम रूल चळवळीचे अध्यक्ष कोण होते. होम रूल चळवळीचे अध्यक्ष होते तुमचे बॅप्टिस्टा. म्हणजे बघा इथं स्थापना जरी लोकमान्य टिळकांनी केली असली तरी त्याचं अध्यक्षपद त्यांनी कोणाला दिलं होतं, जोसेफ बॅप्टिस्टा यांना दिलं होतं. तर सचिवपद नरसिंह चिंतामण केळकर यांना दिलेलं होतं. ह्या 2 नावांवर प्रश्न येऊन गेलेला आहे. टिळक शाखेचं अध्यक्षपद आणि सचिवपद कोणाकडे होतं, तर हे 2 नावं आपण लक्षात ठेवायचे, जोसेफ बॅप्टिस्टा आणि नरसिंह चिंतामण केळकर. संपलं. काय अशा तऱ्हेने आपण हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र हा टॉपिक संपवलेला आहे. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. डिलीट करून घेतलं.